चला मी सर्वांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी लगेचच बक्षीस वितरण सुरूला आपण सुरुवात करणार आहोत. कुठल्या प्रकारचा या ठिकाणी आपण आता वेळ खर्च करणार नाहीये. फायनल मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देत आहोत आणि तो खेळाडू आहे जय बजरंग स्पोर्ट भावाले संघाचा मिस्टर सुजित जाधव. 2 विकेट्स आणि 21 रन्स नॉट आउट. चला आपण या ठिकाणी फायनल मॅन ऑफ द मॅच आपण इथे देत आहोत सुजित जाधवला. 3 विकेट्स आणि 21 रन्स. चला मी राहुलजी चंद यांना विनंती करतो की पुढे आपण आपल्या शुभ हस्ते आपण हे सर्व पारितोषिक या ठिकाणी वितरित करायचे आहेत. आकर्षक ट्रॉफी शीतपेय आणि केक पेस्ट्री आपण या ठिकाणी वितरित करतोय. एक मेगा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेचे आधारस्तंभ सचिन शेठ गोडविंदे साहेबांचे सुपुत्र आर्यन गोडविंदे आपल्यामध्ये आज उपस्थित पाहायला मिळत आहेत. त्यांचा आपण हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. या सर्व आयोजन समितीच्या वतीने हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. जरूर आज वडिलांचा तो नाव लौकिक करेल याच त्याला आपण या प्रसंगी शुभेच्छा देऊया. आणि स्माइल सुद्धा खूपच छान आहे चेहऱ्यावरती. यश वाडविंदे आज आपल्यामध्ये आहेत, त्याला सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करूया. आणि सचिनदादा गोडविंदे यांचे सर्वात मोठे बिग फॅन आहेत आणि जरूर त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. धन्यवाद. चला आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. प्रथमतः आपण या ठिकाणी BC4 सिटी क्रिकेटचा मात्र या ठिकाणी जे पारितोषिक आहे ते आपण इथे वितरित करूया. सिटी फॉर्मॅट मधील बेस्ट बॅटर. चला जी डोले संघ आपण समोर या. बेस्ट बॅटर बेस्ट बॅटर आणि या खेळाडूसाठी पाहू शकाल या ठिकाणी आकर्षक ट्रॉफी आणि आकर्षक बॅट आहे सिटी फॉर्मॅट साठी. स्पोर्ट्स सायकल आणि आपण ट्रॉफी देणार आहोत या खेळाडूचा आपण विषय का तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं माटी महेंद्र मागेच्या नावावरती आपण पाहिलं 32 धावा. विजेंद्र पाटीलचा आपण विषय केला तर त्यांनी ठोकल्या 40, परंतु सर्वांना मागे टाकत या स्पर्धेमध्ये ज्या फलंदाजाने 57 धावा ठोकलेल्या आहेत तोच खेळाडू राहिला आहे या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. आपण सायकल वर घ्या आणि सलमान बेस्ट बॅटरची ट्रॉफी सुद्धा वर घ्यायची आहे. सिटी क्रिकेटसाठी बेस्ट बॅटर म्हणून सायकल पुरस्कृत केलेले
ते वाशेरगावचे उद्योजक विश्वासजी मागे साहेब यांच्या माध्यमातून आलेले. आणि ट्रॉफीचा जर आपण विचार केला तर ट्रॉफी बेस्ट बॅटरसाठी निलेश दादा गोडविंदे आणि सुनील घरत यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली आहे. and goes to मॅगी 11 संघाचा मिस्टर श्याम चौधरी, बस बॅटर. मॅगी 11 संघाचा श्याम चौधरी. श्याम असेल तर या किंवा त्याच्या बिहाफ मध्ये या, एखाद्या सहकार्याने जर हे पारितोषिक घेतलं तरी चालेल. आणि आपण रॉयल स्पोर्टच्या माध्यमातून या ठिकाणी बॅट सुद्धा देणार आहोत. दानिश की आपण दानिश आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक या ठिकाणी वितरित करीत आहोत. बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट श्याम चौधरी, मॅगी 11 या संघाचा. खेळाडूचं अभिनंदन, पाहुण्यांचा आभार. पुढील पारितोषिक या ठिकाणी सिटी फॉर्मॅट मधील उत्कृष्ट गोलंदाज. चला या खेळाडूसाठी सायकल आणि आकर्षक ट्रॉफी. उत्कृष्ट गोलंदाज सिटी फॉर्मॅट मधून सायकल सन्माननीय विश्वास मागे साहेबांनी पुरस्कृत केलेली आहे. आणि ट्रॉफी निलेश गोंडविंदे आणि सुनील घरत यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली आहे, ती आपण देणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाज आणि हे पारितोषिक आपण देणार आहोत सन्माननीय निसार बाईशेक. आपण पुढे या. सिटी फॉर्मॅट मधील बेस्ट बॉलर या स्पर्धेचा आपण विचार केला तर वेदांत पाटील 4 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. विनीत मालीनं 5 विकेट्स, परंतु सर्वाधिक 6 विकेट्स घेणारा खेळाडू ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट अँड गोस टू मॅगी 11 संघाचा मिस्टर द टावर मॅन कौशल पाटील. इथे टाळ्या असू द्या कौशल पाटीलसाठी. 6 विकेटच्या स्पर्धेमध्ये त्याने प्राप्त केलेले आहेत आणि त्याला देत आहोत आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हा किताब. पुढील पारितोषिक असेल BC4 मधील रनर अप ट्रॉफी अँड कॅश प्राइज. ट्रॉफी वर घ्या. चला BC4 फॉर्मॅट मधील आपण द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक देणार आहोत. या संघासाठी आकर्षक ट्रॉफी आहे आणि कॅश प्राइज आपण देणार आहोत. आणि हे पारितोषिक देण्यासाठी द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम उमेशजी कतोरे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, त्यांच्या माध्यमातून आली होती. आणि ट्रॉफी जर आपण विचार केला तर रुपेश गोरले यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली आहे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी उमेशजी कथोरे उर्फ कुकाबाई यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. अँड गोज टू रनर अप ट्रॉफी आपण इथे देत आहोत. अँड गोज टू मॅगी 11 मागीलाल पालीवाल यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आणि अतिशय सुंदर कामगिरी या संघाच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. चला महेंद्र मागे आपण या किंवा आपले सहकारी आले तरी चालतील. सेकंड प्राइज सिटी फॉर्मॅट मॅगी 11 कौशल पाटील, प्रणव भोईर अँड मायटी महेंद्र मागे येत आहेत. आणि आपण उमेशजी कथोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पारितोषिक या ठिकाणी देत आहोत. संघाचं अभिनंदन आणि पाहुण्यांचा आभार. तदनंतर मालिकावीर आपण देणार आहोत सिटी फॉर्मॅट मधील. आणि मालिकावीरासाठी स्पोर्ट्स सायकल आणि आपण ट्रॉफी देत आहोत. मालिकावीरासाठी सायकल पुरस्कृत केलेले वाशिरेचे उद्योजक विश्वासजी मागे साहेब यांच्या माध्यमातून ती लाभली गेलेली आहे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण
पाहुण्यांना प्रथमतः इन्व्हाइट करतोय साहिल. सुनीलजी घरते आपण पुढे या. आणि विश्वाजी मागे आपल्यामध्ये आहेत. मी विनंती करतोय की आपणही पुढे यायचं आहे, कारण त्यांच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये तब्बल 3 स्पोर्ट्स सायकल आम्हाला स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज सिटी फॉर्मॅट या खेळाडूसाठी सायकल आणि आपण आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी देणार आहोत. या विश्वाजी मागे आणि सुनीलजी घरत आपण पुढे यायचं आहे. आणि खेळाडू या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा जोडलेल्या आहेत, तब्बल 88. आणि तो खेळाडू आहे मॅगी 11 संघाचा मिस्टर प्रणव भोईर. BC4 फॉर्मॅट मधून सिटी क्रिकेट मधून मालिकावीर राहिलाय प्रणव भोईर. मॅग 11 टीमचा प्रणव भोईर. तब्बल 88 धावा मात्र त्याच्या बॅटमधून पाहिला. जबरदस्त खेळ त्यांनी साकारला. आणि विश्वाजी मागे आणि सुनीलजी घर त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हे पारितोषिक आपण वितरित करीत आहोत. खूप खूप अभिनंदन प्रणव भोईर. पुढील स्पर्धेसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील जो पारितोषिक आहे तो आपण या स्पर्धेच्या माध्यमातून एक्झिबिशन सामना पाहिला आणि त्या सामन्यातील विनर संघाला आपण ही आकर्षक ट्रॉफी इथे मात्र आपण वितरित करतोय. आणि ही ट्रॉफी देण्यासाठी आपण इन्व्हाइट करूया विश्वाजी मागे, जे माजी सरपंच आहेत ग्रामपंचायत वाशिरेचे. आणि संघ आहे विनर अँड गोज टू BCC बोरिवली. लेजंड ऑफ बोरिवली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. एक्झिबिशन मॅच विनर आणि या संघाला आपण या ठिकाणी हे सुंदर आकर्षक ट्रॉफी वितरित करीत आहोत. संघाचं अभिनंदन आणि पाहुण्यांचा आभार. आणि देऊया आपण या ठिकाणी चॅम्पियन ट्रॉफी BC फॉर्मॅट सिटी क्रिकेट. आणि या ट्रॉफीवरती नाव कोरलंय ढोले ट्रॉफी 2026 वरती. हा आकर्षक चषक, मानाचा चषक आणि संघासाठी कॅश प्राइज आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करूया. राहुलजी चेंदे यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आणि संघ आहे सिटी क्रिकेट चॅम्पियन संघ मी स्पोर्ट. जबरदस्त कामगिरी या मी स्पोर्टची या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. आणि पाहू शकाल हे पारितोषिक घेण्यासाठी सूरज केणे हे ट्रॉफी क्रिएट करत असताना चॅम्पियन ऑफ चॅम्पियन. पुढील पारितोषिक आपण आता ग्रामीण पूलकडे वळतोय. आणि पहिला पारितोषिक असलेल्या ग्रामीण पूल मधून उत्कृष्ट गोलंदाज. चला या खेळाडूसाठी आकर्षक ट्रॉफी आहे आणि आपण स्पोर्ट्स सायकल आपण देणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील रितेश शेलार, उज्ज्वल शेलार, शुभम जाधव या गोलंदाजाने प्रत्येकी 4 विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत. परंतु ज्या गोलंदाजाने 7 विकेट्स प्राप्त केले तोच ठरला स्पर्धेतील बेस्ट बॉलर. आणि एक पारितोषिक देण्यासाठी रिजवान भाई शेख आपण पुढे यायचं आहे. आणि हा किताब आपण अनाउन्समेंट करतोय आणि गोज टू विहान एंटरप्राइजेस गावठी स्पोर्ट नानकर संघाचा. ज्याने संकेत चांगले दिले तो राहिला संकेत दलवी. 7 विकेट्स या स्पर्धेमध्ये प्राप्त केले आणि तोच ठरला आहे स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज.
एकदा संकेतसाठी टाळ्या असू द्या. अतिशय सुंदर कामगिरी, चांगली गोलंदाजी त्याची या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. अभिनंदन संकेत, तुला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील पारितोषिक स्पर्धेतील ग्रामीण फॉर्मॅट बेस्ट बॅटर आकर्षक ट्रॉफी आहे या खेळाडूसाठी. स्पोर्ट सायकल आहे आणि रॉयल स्पोर्टच्या माध्यमातून आपण बॅट देणार आहोत. आणि ई स्पोर्टच्या माध्यमातून आम्हाला बॅट स्पॉन्सर करणारे मिस्टर यश वेखंडे, रॉयल स्पोर्टचे ऑनर, त्यांचे आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण पहिल्यांदा पाहुण्यांना इन्व्हाइट करू. निसारबाई शेख, या आपण पुढे या. बेस्ट बॅटर या स्पर्धेचा आपण विचार केला तर मयूर दलवीनं 48 धावा जोडल्या होत्या. अंकित दलवीचा आपण विचार केला तर त्याच्या बॅटमधून आपण पहिला 51, माटी महेंद्र मागेचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून 53. परंतु हा किताब जिंकणारा खेळाडू आहे ज्याने 71 धावा या स्पर्धेमध्ये जोडलेल्या आहेत. आणि तो खेळाडू आहे आनंद अधिकारी, फाउंडेशन भाबाले संघाचा मिस्टर सूरज केने. फक्त 2 मॅचेस मध्ये त्याने या सर्व धाबा जोडलेल्या आहेत. टाळ्या असू द्या. आणि एक अर्धशतकी इनिंग या स्पर्धेमध्ये त्याने साजरी केली आणि त्याला देत होतो आपण बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट. सूरज केनेसाठी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. अतिशय सुंदर कामगिरी सूरजची पाहिली आपण या स्पर्धेमध्ये. खूप खूप अभिनंदन सूरज. पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील पारितोषिक या स्पर्धेतील 4th प्राइज, आकर्षक चषक आणि रोख रक्कम. फोर्थ प्राइज. आणि आपण पाहुण्यांना मात्र या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. दानिशभाई शेख, या आपण पुढे या. 4th प्राइज आपल्या शुभ हस्ते आपण वितरित करतोय. आणि खऱ्या अर्थानं ही ट्रॉफी जिंकण्यासाठी तब्बल 6 वर्ष त्याने वाट पाहिली आणि मागील 2 सत्राचा विचार केला तर हा संघ तब्बल 24 स्पर्धांमध्ये क्वालिफायर मॅचेस मध्ये पराभूत झाला आणि त्याच्यानंतर हा यश त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि तो संघ आहे आई गावदेवी स्पोर्ट कलंबोली. पराभूत होत गेले परंतु ते खचून गेले नाही, मेहनत करत राहिले आणि अखेर ढोले ट्रॉफी मध्ये क्रमांक 4था असू द्या परंतु हरकत नाही, परंतु इथून एक ट्रॉफी आपल्या गावामध्ये थाटामाटानं मात्र घेऊन जाणार आहेत. मनोजजी फापे सुद्धा आता मात्र जॉईन होत आहेत. खूप खूप अभिनंदन कलंबोली संघ. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील पारितोषिक असेल थर्ड प्राइज, आकर्षक ट्रॉफी आणि या संघाला सुद्धा आपण कॅश प्राइज स्पर्धेच्या वतीने देणार आहोत. निलेशजी गोडविंद आणि सुनीलजी घरत, डोलेगावची ही एवन जोडी आहे. आणि या एवन जोडीच्या वतीने आपण या ठिकाणी हा पारितोषिक वितरित करणार आहोत. थर्ड प्राइज अँड गोस टू विहान इंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट नांदकर. जबरदस्त खेळ नांदकर संघाच्या वतीने आपण पाहिला स्पर्धेमध्ये आणि अखेर 3रा क्रमांकाचा चषक मात्र या ठिकाणी त्यांनी जिंकलेला आहे. खूप खूप अभिनंदन. विहान एंटरप्राइजेस गावदेवी स्पोर्ट नांदकर, राकेशजी पाटील काल्हेरचे उद्योजक यांनी मात्र संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केला होता आणि त्यांना आपण देत आहोत ही सुंदर ट्रॉफी आणि कॅश प्राइज. धीरज घाबरू नको, काही आगीचा गोला वगैरे नाहीये.
पुढील पारितोषिक या स्पर्धेतील सेकंड प्राइज रनर अप उमेशजी कथोरे उर्फ कुकाबाई आणि मिस्टर समीर शेठ घोडविंदे आपण यायचं आहे आणि राहुलजी चंदे चला आपण जॉईन व्हा. कुकाबाई एकदा गोष्ट बोलली तर मात्र विषय संपला. रनर अप आकर्षक ट्रॉफी आणि कॅश प्राइज या संघाला आपण देणार आहोत. हरकत नाही, क्रमांक दुसरा आहे. परंतु मित्रांनो आज खऱ्या अर्थाने तुम्ही या स्पर्धेमध्ये सर्वांची मनं जिंकली आणि पडगा टेनिस क्रिकेटचा विचार केला तर पहिल्या क्रमांकावरती आता मात्र रँक करणारा संघ त्याचा आपण उल्लेख करूया आणि संघ आहे एच जी चेरोबा स्पोर्ट वाशेरे. सचिन दादा साहेबांच्या नावानं संघ या स्पर्धेमध्ये उतरला आणि आज सचिनजी घोडविंदे साहेब उभे आहेत. आपण ट्रॉफी घ्यायला हरकत नाहीये. विश्वाजी मागे आपण जॉईन व्हा. 3 ते 4 संघांवरती आम्ही धाव लावला परंतु स्वप्न पूर्ण झालं नाही. परंतु अखेर वाशेरे संघाने तो स्वप्न सचिन दादा घोडविंदे साहेबांचा या ठिकाणी पूर्ण केलाय. ढोले ट्रॉफी 2026चा उपविजेता संघ एच जी स्पोर्ट चेरोबा स्पोर्ट वाशिर. दानिश भाई आपण जॉईन व्हा. चला आता आपण सर्व आमचे प्रमुख अतिथी आहेत. नो टेन्शन. एकदा वाशिरा संघासाठी टाळ्या असू द्या. अभिनंदन वाशेरे आणि अभिनंदन सचिन शेठ घोडविंदे. अगदी आता मात्र सचिन दादा घोडविंदे साहेबांच्या ऑफिसची ही ट्रॉफी शोभा वाढवणार आहे, त्यात काही शंका नाहीये. आपण मालिकावीर देण्या अगोदर प्रथम क्रमांकाचा पारितोषिक देऊ आणि त्याच्यानंतर मालिकावीर देऊ. हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन कहते हैं. चैंपियन ऑफ डोले ट्रॉफी 2026 आनंद अधिकारी फाउंडेशन जेबी स्पोर्ट भावाले बा. सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती असेल तुकारामजी घोडविंदे आपण जॉईन व्हा. सर्वांनी आपण पुढे यायचं आहे. या संघासाठी हा मानाचा चषक, रोख रक्कम, कॅश प्राइज आपण वितरित करतोय आणि एकदा टाळ्या असू द्या भावाले बा संघासाठी. 5 दिवस रात्रीचा केल्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला आणि अखेर या स्पर्धेमध्ये आपल्याला संपूर्ण भावाले बस संघाची मात्र मेहनत इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि अखेर या चषकावरती मात्र भावाले बस संघानं नाव कोरलं आहे. खूप खूप अभिनंदन. आनंद अधिकारी फाउंडेशन आहे तिथे आपण सर्वांनी या. चला सर्व मान्यवर मंडळी जिथे बाईक आहे तिथे सर्वांनी या. कारण पहा अजूनही हा कार्यक्रम संपलेला नाहीये. कारण सर्वात महागडं पारितोषिक, वैयक्तिक पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि ही बाईक ज्याने आम्हाला स्पॉन्सरशिप केलेली आहे त्यांचा मी प्रथम आभार व्यक्त करतोय. सन्माननीय ज्ञानेश्वरजी भिशे यांच्या माध्यमातून आम्हाला ही 2 व्हीलर
या स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे आणि ही समसमकती ट्रॉफी आपण इथे वितरित करणार आहोत. परंतु हा पारितोषिक देण्या अगोदर आमचे मित्र तुकारामजी घोडविंदे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून काही आपल्या भावना ज्या आहेत त्या इथे व्यक्त करायच्या आहेत. तर विनंती करतो की आपण अगदी बाईकच्या समोर यायचंय. धन्यवाद योगी. SG चषक डोळे ट्रॉफी 2026 या ट्रॉफीसाठी जी प्रचंड मेहनत आणि सुनियोजन झालं ते SG स्पोर्ट डोळे बी या संघाचं मी प्रथमतः खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. या स्पर्धा यशस्वीसाठी पूर्ण डोळे गाव, आमचं आण्हेगाव, सोरगाव, कोशिंबी, कळंबोली आणि पंचक्रोशीतील सर्व क्रीडाप्रेमी यांनी सर्वांनी जे सहयोग केलं त्याबद्दल सुद्धा मी सर्वांचं अभिनंदन आणि धन्यवाद करतो. या ट्रॉफीचे आमचे मार्गदर्शक आणि ज्यांच्या या संकल्पनेतून ही स्पर्धा यशस्वी झाली, ज्यांनी या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली ते आमचे माजी सरपंच सचिनदादा घोडविंदे यांच्या या संकल्पनेतून ही स्पर्धा स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी साहिलला जे सांगितलं की आपल्याला अशी स्पर्धा आयोजित करायची आहे आणि त्या स्पर्धेचं त्यांनी तिथे प्लॅनिंग केलं आणि ही स्पर्धा नक्कीच आज यशस्वी झाली. ही स्पर्धा यशस्वी करताना प्रत्येक नागरिकाचं या डोळे गावातील, या पंचक्रोशीतील, या गावातील ग्रुप ग्रामपंचायत डोळेमधील सर्वांनी खूपच मेहनत घेतली. आणि ॲक्च्युली मी पण खूप वर्षापासून क्रिकेट खेळतोय, परंतु आमच्या या ग्रामपंचायतमधून सर्वांची इच्छा होती की दिवस रात्रीचे सामने व्हायला हवे होते आणि ते आज यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहेत. तर मी स्वतः तुकाराम घोडविंदे या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचं मी पुनश्च धन्यवाद मानतो. थँक्यू. धन्यवाद तुकारामजी घोडविंदे. अतिशय मौलिक शब्दाने आपण या ठिकाणी या सर्वांचे आभार व्यक्त केले. रेडी गाईज, चला आपण इथे देऊया या स्पर्धेतील मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज. प्रथमतः या ठिकाणी आपण खेळाडूंचं जे कार्य आहे, जो खेळ आहे तो मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी शेअर करतोय. नरेश ठाकरेचा खेळ आपण पाहिला तर बॅटिंग करत असताना 35 धावा त्याने जोडल्या, विकेट्स प्राप्त केले 4, परंतु तो खेळाडू नाहीये. दीपक ठाकरे कलंबोलीचा, त्याने 53 धावा स्पर्धेमध्ये जोडल्या, विकेट्स प्राप्त केल्या 3, तोही खेळाडू नाहीये. संकेत ढोले कलंबोली, त्याच्या बॅटमधून पाहिल्या आपण 65 धावा, विकेट्स प्राप्त केल्या 2, परंतु तोही खेळाडू नाहीये. मायटी महेंद्र मागे 53 धावा जोडल्या, विकेट्स प्राप्त केली 1, परंतु तोही खेळाडू नाहीये. सूरज केणे भाबाल गावाचा, ज्याच्या बॅटमधून निघाला एकूण 74 धावा, विकेट्स प्राप्त केल्या 3, परंतु तोही या रेसमधून बाहेर माघारी पडलेला आहे. मग एनिगेस मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज अँड गोस टू, ज्याच्या बॅटमधून निघाल्या 71 धावा आणि गोलंदाजी करत असताना 5 विकेट्स प्राप्त केल्या. आणि तो खेळाडू आहे विहान इंटरबाजेस गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाचा वॉरियर्स ऑफ नांदकर मिस्टर अक्षय थेटे, मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज. आणि देऊया आपण संपूर्ण जे मान्यवर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्या सर्वांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक आपण इथे वितरित करतोय. एकदा थेटेसाठी टाळ्या असू द्या मित्रांनो. जबरदस्त कामगिरी, अष्टपैलू खेळ थेटेच्या वतीने आपण पाहिलाय आणि या बाईकचा तो हक्कदार राहिलाय.
आणि आज सेलिब्रेशन पहा. आज नांदकर संघाला सुद्धा अभिमान असेल की आपल्या संघातील खेळाडूंनी बाईक जिंकली. आणि अक्षय जर आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून जर काही मनोगत व्यक्त करायचे असेल तर करू शकतोस. खरं तर सचिन दादांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं खरंच खूप आभार व्यक्त करेन, कारण की जी टुर्नामेंट आहे त्यांनी खूप उत्तमरित्या पार पाडली आणि टुर्नामेंटमध्ये कुठल्याही प्रकारचं पार्शलिटी केली नाही. आणि खरंच या टुर्नामेंटमध्ये खेळत असताना कुठेतरी आमच्याकडून मिस्टेक झाल्या बॉलिंगमध्ये असतील तर, नाहीतर आम्हाला असं वाटत होता की फर्स्ट नाही तर सेकंड नंबर तरी येईल या टुर्नामेंटमध्ये. बाकी सिरीज भेटली त्याच्यापेक्षा थोडासा दुःख होतो की आम्ही एवढे रन मारून हारलो. पण बाकी आमच्या पोरांनी पण खूप मेहनत केली आहे, त्या सगळ्यांचं अभिनंदन. खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन थेटे. आणि या मित्रांनो ही स्पर्धा इथे संपन्न झाली असं मी जाहीर करतोय. गुड बाय, टेक केअर अँड गुड नाईट ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच.